देने वाले हैं हम, तो हमने दुकान डाले इसमें, तो बैंक का लोन लेके हमारा कुछ भी नहीं हुआ इसमें, डाल के भी 4 महीने नहीं हो गए हमारे, क्या करेंगे हम? 20% आणि राहिली असती, 20 ते 30% दुकान राहिली असती. गवर्नमेंट का पूरे पैसे अग्निशमनाची गाडी नसल्यामुळे नका की 100% काय दुकान जळालं, 100%. करेंगे? फक्त यांच्या हलगर्जी प्राण 2 तासापासून आम्ही इथं फक्त दुपटं निघालं म्हणून थांबले होते, तेव्हापासून गाडी आली नाही. दक्षिण शहरामध्ये आपलं स्वागत आहे. मुदखेड शहरात भीषण आग, नगर परिषदेच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह. मुदखेड शहरातील रेल्वे अंडरब्रिज जवळील दुकानांना भीषण आग लागल्याची घटना रात्री सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास घडली. अचानक लागलेल्या आगीत परिसरात एकच खळबळ उडाली. आगीचे लोळ पाहून भीतीच्या वातावरणात आजूबाजूच्या नागरिकांनी घरे सोडून बाहेर धाव घेतली. स्थानिक नागरिकांनी तात्काळ आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीने काही वेळातच भयानक स्वरूप धारण केले. घटनेची माहिती देण्यासाठी नगर परिषदेच्या अग्निशमन दलाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु बराच वेळ संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर नागरिकांनी पोलीस प्रशासनाला पाचारण केले. यानंतर नगर परिषद परिसरातील उभी असलेली अग्निशमन गाडी घटनास्थळी नेण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे गाडी सुरूच होऊ शकली नाही, ज्यामुळे नगर परिषदेच्या कारभारातील गंभीर निष्काळजीपणा उघड झाला आहे. या भीषण आगीत 2 दुकाने पूर्णपणे जळून खाक झाल्याची माहिती आहे. यात चंद्रकांत काशीनाथ बाष्टेवाड, शुभम सोनटक्के व गजानन सोनटक्के यांची ड्रायक्लीनची दुकान आणि तसेच फुटवेअरची दुकानांचा समावेश आहे. दरम्यान दक्षिण शहराचे प्रतिनिधी अब्दुल रजाक यांनी एका फोन कॉलवर तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला व स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. या घटनेमुळे शहरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून नगर परिषदेच्या निष्काळजी कारभारावर कठोर कारवाईची मागणी होत आहे. मुदखेडून अब्दुल रजाक यांची विशेष रिपोर्ट. किती वेळापासून आपल्या दुकानाला आग लागली आहे? मला 2 वाजता, आता अर्ध्या तासापूर्वी मला कळाले दुकानाला आग लागली म्हणून मी रात्री 10:30 वाजता इथं सुद्धा दुकानला 10:30 वाजता गेलो मी इथं. आता पत्ता लागल्याच्या नंतर मी या ठिकाणी आलो. इथं प्रशासनानं कुठला अग्निशमन दलचं काही कोणती गाडी आली नाही आम्हाला याच्यामध्ये कोणी सहकार्य केलं नाही आम्हाला प्रशासनानं. आग लागून 2 तास झाले. आम्ही पिक्चर बघून येत होत्या, जरासा दुपटन दिसला, फोन करण्यामध्ये 1 तास गेला. पोलीसच्या गाडीला लगेच जाऊन आणल्या आम्ही. अग्निशमन दलाची गाडी 2 तासापासून 40 तास झाले. अग्निशमनाची गाडी नाही, ड्रायव्हर आहे पण ड्रायव्हर झोपी काढला, त्याला गाडी चालू होईना गेली, त्याने ट्रायल मारला नाही, काहीच नाही. सर्वसाधारण ट्रायल मारायची, गाडी चालू आहे, गाडी बंद आहे, काय बघायचं की नाही त्याचं काम होतं, तरी सुद्धा बघितलं नाही त्यानं. आता तासभरापासून नगरपालिकेने पोरं थांबले तरी ती गाडी चालू झाली नाही. पूर्ण जळून राख होऊन गेले. भैया इधर दिखा, ये आग लगते लगते पूरे गांव को लगने वाले हैं अभी. ये लोन काढून नका की दुकान टाकलेला मुलगा आहे, लोन काढून गाड़ी नहीं आई, लोन निकाल के डाला. लोन मैंने बैंक का लोन लिया वाला है, बड़ौदा बैंक का, उसमें से लोन लिया वाला है. लोगों के उसमें कपड़े है ड्राइक्लिंग के. आता दोन्ही भी ड्रायक्लीनचं दुकान आहे, चपलीचं दुकान. हाँ ते माझंच आहे, दोन्ही पण ड्रायक्लिंग हे पण आहे, दोन्ही पण आहे, कंबाईन मध्ये आहे आमचं दुकान. आता याला जिम्मेदार कोण आहे? प्रशासनानं उत्तर देवा. उत्तर 2 तासापासून इथं अर्ध गाव परेशान आहे. फोन लावले, सीओ साहेब फोन उचलला गेले, नगरपालिकेचे माणसं फोन उचलला गेले, तिथे गेल्यावर झोपीतून उठाले तिथले माणसं, कर्मचारी तिथले नगरपालिकेचे. हा, हे कोणाचं नाही सांगा बरं तुम्ही. कुछ भी नहीं रहे हमारा क्या करेंगे? लोन काढून लवकर आता या माणसाची नुकसान भरपाई प्रशासनाला करून द्या. रोड पे चपला सिलने वाले हैं हम, तो हमने दुकान डाले इसमें, तो बैंक का लोन लेके हमारा कुछ भी नहीं हुआ इसमें, डाल के भी 4 महीने नहीं हो गए हमारे, क्या करेंगे हम? 20% आणि राहिली असती, 20 ते 30% दुकान राहिली असती. गवर्नमेंट का पूरे पैसे अग्निशमनाची गाडी नसल्यामुळे नका की 100% काय दुकान जळालं, 100%. फक्त यांच्या हलगर्जी प्राण 2 तासापासून आम्ही इथं फक्त दुपटं निघालं म्हणून थांबले होते, तेव्हापासून गाडी आली नाही. दादा रडू नको, थांब. नाही नुकसान भरपाई करून घेऊ आपण. काहीच राहिलं नाही. रोडवर फुट पॉलिश करून इथं येऊन बसले होते.
रात्री 10:30 वाजेपर्यंत होतो इथं मी. आहे आम्ही पिक्चर इतका हलगर्जीपणा कामाचा नाही बरं. एवढा हलगर्जीपणा राहू नये. 2 घंटे झाले गो. अहो जरासं दुपटन निघालं होतं फक्त जरासं. हा? एवढी काय इथून जात होते ते. चला अवस्थावर 4-5 जण बसा. माझ्या गाडीत बसा. चला घेऊन जा तुम्हाला. चला माझ्या गाडीत बसा. 4-5 जण. चला धक्का मारायला. चला ती अग्निशमनची गाडी चालू झाली नाही त्याच्याविषयी किती तास झाले? 12 वाजल्यापासून एक मिनिट. दोन तास झाले गाडी चालू. टेन्शन नको तुझं. किती आपण नाही भाऊ. तू काय कर. तू काय होईना तेवढं टेन्शन नको. आले आगे सगळे. पानी घ्या पाणी.
जल गए हो सब पकड़ो सांगू लागले तुम्हाला फक्त पकड दूर राहा